8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार विमानतळाचं उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभा देखील पार पडणार। नवीन सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच भाव कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज। सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपयांचा दर। नागपूरमध्ये मेंदूच्या आजाराचे 20 संशयित रुग्ण आढळले। आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती। मध्य प्रदेशातील 10 रुग्णांचा यात समावेश। नांदेडमध्ये मण्याड नदीला एकाच महिन्यामध्ये 3 वेळा पुरानं नायगाव तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान। मुंबई पालिकेची बेकायदेशीर फलकबाजीवर कारवाई। 2 दिवसांमध्ये 7000 पेक्षा अधिक फलक हटवले। नवरात्रीमध्ये करण्यात आली होती फलकबाजी। वर्ध्यामध्ये जन्मदात्या बापाची मुलाकडून हत्या। किरकोळ कारणातून हत्या केल्याची माहिती। हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरमधील घटना। नंदुरबारमध्ये एका माथेफिरूनं केली पेट्रोल पंपाची तोडफोड। तर धडगाव तालुक्यातील धनाजे गावातील घटना। तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। वर्ध्यामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या दरम्यान वाद। मिरवणुकीच्या दरम्यान 2 गटांमध्ये वाद। हिंगणघाटच्या कारंजा चौकातील घटना। अमेरिकेमध्ये आणखीन एका भारतीयाची हत्या। पेट्रोल पंपावर भारतीयावर गोळीबार। हल्लेखोर फरार। हैदराबादमध्ये कुटुंब संकटात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।